मंडळी, आपण आलो सध्याला गोव्याला आणि आज नेमका ख्रिसमस आहे. तर ख्रिसमस आणि गोवा हे एक मोठं समीकरण झालेलं आहे. आणि तुम्ही गोव्याला येतात आणि नुसतं ख्रिसमसच्या मंदिरात नाही जाणार किंवा चर्चला जाणार, तर आपण बीचेसला पण जातो आणि एन्जॉय करतो. तर अशाच एका बीचवर आपण आज निघालेलो आहे. त्याचं नाव आहे कलंगूट बीच. तर चला, मी तुम्हाला आज कलंगूट बीच दाखवतो. या, चला फॉलो करा मला. आपण आता आलो आहे कलंगूट बीचच्या पार्किंगला. इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण जातो आहे बीचवर. इथे तुम्हाला विविध प्रकारचे कपडे मिळतात की जे तुम्ही बीचवर वापरू शकता. 100 रुपये में. सध्याला आपण आलो आहे कलिंगूट बीचवर आणि इथे तुम्ही पाहताय की सगळे पर्यटक मस्त एन्जॉय करत आहेत. आणि भर दुपारी आल्यामुळे ना इथे लाल बावटा लावलेला आहे. समोर आपण बघू शकता लाल कलरचा, रेड कलरचा झेंडा लावलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की लाटा खूप मोठ्या आहेत आणि समुद्रात कुणीही उतरू नये म्हणूनसाठी साधारणतः दुपारच्या वेळेस हा लाल बावटा लावतात 12च्या नंतर वगैरे. पण काय हौशी पर्यटक हे समुद्रामध्ये उतरतातच आणि मस्त त्यांची सुट्टी एन्जॉय करतात आणि मस्त पिकनिक एन्जॉय करतात. आणि हा कलंगूटचा किनारा हा एकदम प्रसिद्ध आहे पोहणाऱ्यांसाठी. आणि इथं कलंगूट, बागा, अंजिना यासाठी म्हणजे इथेच हे तिन्ही बीच शेजारीच आहेत, तुम्ही बघू शकता. आणि काही पर्यटक इकडे आलेले आहेत, आपण पाहतोय त्यांचं छोटंसं बाळ आणि ते पर्यटक फिरत आहेत. आपण पाहतोय की इथे या बीच शेजारी बरीचशी हॉटेल्स आहेत. त्या हॉटेल्समध्ये तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता आणि त्या हॉटेलसमोरच काही सॅक ठेवलेले आहेत. त्या सॅकवर तुम्ही बिअरचा आस्वाद घेत एन्जॉय करू शकता. तर असा हा गोव्याचा प्रसिद्ध असा कलंगूट बीच आपण पाहत आहोत. इथे तुम्हाला विविध प्रकारच्या बोटिंग पण करता येतात. म्हणजे स्पीड बोटनी तुम्ही आतमध्ये जाऊ शकता किंवा बनाना राईड पण करू शकता. आणि इथं पर्यटकांचा महामेळा लागलेला आहे आणि सगळे पर्यटक मस्त एन्जॉय करत आहेत. इथे तुम्हाला टॅटो काढून पण मिळू शकतो हातावर. बरंचसं काही करून मिळू शकतं इथे कलंगूट बीचवर. फक्त आता इथे तुम्हाला बियर पिण्यासाठी ग्रुपवर म्हणजे प्रत्येक गोव्यातल्या प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर बंदी घातलेली आहे गोवा गव्हर्नमेंटनी. नाही तर याच्या अगोदर लोक इथेच बियर पीत बसलेले असायचे
आणि 25 डिसेंबर तर 31 डिसेंबर 1 जानेवारी म्हणजे जवळजवळ 7 जानेवारीपर्यंत लोक गोव्यामध्ये येतात, मस्त एन्जॉय करतात आणि वर्षभराचे पिकनिक एकदमच उरकून टाकतात. परदेशी पर्यटकसुद्धा या गोव्याच्या समुद्रकिनारी येतात आणि त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करत असतात. आणि समजा काही अपरिहार्य घटना घडली म्हणजे काही अपघात वगैरे झाला तर इथं स्वयंसेवक असतात, बचाव पथक असते, ते इथले लोक जाऊन पटकन त्या व्यक्तीला बाहेर काढतात. गोव्यातला एकदम स्वच्छ समुद्रकिनारा म्हणजेच हा कलंगूटचा समुद्रकिनारा आहे आणि खूप सारे पर्यटक इथं आनंद एन्जॉय करण्यासाठी येतात, आनंद साजरा करण्यासाठी येतात. आपण समोर पाहताय की लाल बावटा लावलेला आहे, याचा अर्थ असा होतो की यावेळेस समुद्रात उतरू नये. तरी पण खूप सारे पर्यटक त्या लाल बावट्याचे समान करतात, समुद्रात जातात आणि एन्जॉय करतात. वाटर स्पोर्ट्स बोटिंग वगैरह से बोट राइड करना ना, फैमिली बोट राइड सस्ता में मिलेगा वो 2500 रुपये में 2500 सबका. और कम कितना होगा या फिक्स है? तुझ्या गाडी चालवायला साधी जमिनीवरची काय नाही, फक्त सिर्फ एक्सिलेटर आहे उसको, गियर आहे दुसरा कुछ.
सगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट इथे खेळले जातात आणि खूप हौशी पर्यटक असतात की जे याच्यामध्ये सहभाग घेतात. असे विविध प्रकारचे स्नॅक ह्या रेस्टॉरंटसमोर ठेवलेले असतात आणि तिथे तुम्ही मनसोक्त वेळ ठेवू शकता आणि आराम करू शकता. हे अशा प्रकारचे सॅक असतात इथे आणि रेस्टॉरंट पण असतात आणि तुम्ही असे बघू शकता परदेशी पर्यटक पण इथे आलेले असतात.
त्याला पाण्यात घ्यायचं होतं. कोण होतं ना पाण्यात. केली रे बोटिंग पहिली.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.